व्हीएसआरच्या मालकाला अटक व्हावी अशी मागणी जय पवार यांनी केलेली आहे. विमान दुर्घटना प्रकरणी जय पवार यांनी ही मागणी केली. व्यवस्थित कारवाई होत नाही असंही जय पवारांनी म्हटलेलं आहे. जय पवार राष्ट्रवादीचं उदास नेतृत्व आहे अशी टीका यानंतर तटकर यांनी दिली. जय पवारांची मागणी तीच राष्ट्रवादीची मागणी असंही त्यांनी म्हटलंय. वाटतं की कुठेतरी तुम्हाला माहिती, मी एका काळात तो व्हिडिओ टाकला जिथं रोहित सिंग त्याच्यात झोपलेले होते आणि त्याच्यात पण मी आग्रह केलं की जर असा अपघात झाला तर आता तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर एक बिल्डिंग पडली तर त्या बिल्डिंगच्या मालकाला तिथं अटक करतात, त्यांच्या इंजिनियर्सला नाही करत. एका रेस्टॉरंटला आग लागली तर रेस्टॉरंटच्या मालकांना अटक करतात. तर जर असा अपघात झालाय तर त्यांच्यावरती अटक व्हायला पाहिजे जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित कारवाई होत नाही. हीच जय पवार एक तरुण नेते आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्याचं युवा नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना प्रकट करणं हे योग्य आहे. त्या ज्या भावना ज्या पद्धतीने ते मांडतायत ते पक्षाच्यासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी, पक्षाच्या संघटनेसाठी अतिशय योग्य. जय पवारांची मागणी आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. तपास शीघ्र गतीने व्हावा. ज्या ज्या शंका तपासाच्या बाबतीमध्ये उपस्थित केलेल्या आहे त्याचाही समावेश तपासाच्या याच्यामध्ये अंतर्भूत करावा. कुणी अनेक लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या. या साऱ्यांच्या शंकेसह तपास पूर्णपणाने केला जावा. तो लवकरात लवकर अंतिम अहवाल यावा. तो राज्याच्या जनतेपुढे आणि देशाच्या जनतेपुढे सुद्धा यावा. आणि ज्या वेळेला मी संसदेमध्ये जातो त्यावेळेला दादांच्या या अकाली दुर्दैवी निधनाची खूप मोठ्या प्रमाणावरती एक देशपातळीवरच्या वेगवेगळ्या राज्यातल्या खासदारांनी सुद्धा व्यक्त केलेलं आहे. देशाला सुद्धा कळलं पाहिजे की दादांचा अपघात नेमका कशामधून झाला. माझं एवढंच म्हणणं आहे की एकदम निष्कर्षाला येण्यापेक्षा पहिल्यांदा चौकशी पूर्ण व्हावी, चौकशीचा अहवाल समोर यावा आणि तो आल्यानंतर मग त्याच्या अनुषंगाने जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे. शेवटी असं आहे की देशामध्ये सर्वत्र चार्टर्ड विमान सेवा सर्वत्र आहे, कमर्शियल विमान सेवाही आहे, काळजी घेणं आवश्यकच आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडलेलं आहे ते जोपर्यंत चौकशी अंती स्पष्ट होत नाही तोपर्यंत तातडीने घाईगर्दीने कारवाई करणं उचित नाहीये. चौकशी अंती जे येईल त्यानंतर निर्णय घेणं उचित राहील.